गडचिरोली जिल्ह्यात सोमवारी पोलिसांशी झालेल्या चकमकीत 3 माओवादी ठार झाले आहेत. यात 2 महिला आणि 1 पुरुष माओवाद्याचा समावेश होता. दरम्यान आता या माओवाद्यांची ओळख पटली आहे. त्यात पेरेमेली दलमचा कमांडर असलेला जहाल माओवादी वस्तूचाही समावेश आहे. त्याच्यावर खून दरोडा, पोलिसांवर हल्ले करणे असे 7 गंभीर गुन्हे दाखल असून त्याच्यावर 16 लाख रुपयांचे बक्षीस सरकारने ठेवले होते. तर मृत 2 महिला माओवाद्यांपैकी रेश्मा मडकामवर खून दरोडा, चकमक असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर 4 लाख रुपयांचं बक्षीस ठेवण्यात आलं होतं. तर पेरमिली दलमची तिसरी सदस्य असलेली कमला माडीवर देखील गंभीर गुन्हे दाखल आहेत. तिला पकडण्यासाठी 2 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं. दरम्यान सोमवारी गडचिरोली पोलिसांनी चकमकीत ठार केलेले हे तिन्ही माओवाद्यांच्या पेरमिली दलमचे सदस्य आहेत. गेली 40 वर्षे दक्षिण भागात खून, दरोडे, जाळपोळ, पोलीस दलावर हल्ले असे गंभीर गुन्हे करून या माओवाद्यांनी पोलिसांसमोर मोठं आव्हान निर्माण केलं होतं. मात्र त्या तिघांच्या मृत्यूनंतर पेरमिली दलमध्ये एकही माओवादी नसल्याने पेरमिली दलम संपुष्टात आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. 1991 मध्ये पेरमिली दलमने केलेल्या हल्ल्यात तब्बल 10 राज्य राखीव दलाच्या जवानांचा मृत्यू झाला होता. पेरमिली दलम संपुष्टात आल्याने गडचिरोली जिल्ह्यात माओवाद्यांचा हिंसक कारवायांवर नियंत्रण मिळवण्यात पोलिसांना यश येणार आहे, असं येथील पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं.